नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे काय, तसेच हा दिवस का साजरा केला जातो? अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणूनच याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते असेही मानले जाते. त्याचबरोबर असेही मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. तसेच असेही म्हटले जाते की अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. त्याचबरोबर या दिवशी वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना देखील याच दिवशी घडली होती. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट याच दिवशी घडली होती, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता, तेव्हा श्रीकृष्णाने सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिले. तो दिवस म्हणजेच अक्षय तृतीयेचाच होता. अक्षय तृतीया हा सण कसा साजरा केला जातो, तर या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर या दिवशी पाणी भरलेले मातीचे माठ, घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळा असल्याने गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक खास मुहूर्ताचा दिवस आणि सण मानला जातो. म्हणून या दिवशी गृहप्रवेश, लग्न कार्य आणि मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. पूर्ण दिवसच शुभ असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर सुख समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे हा सण उत्साहात साजरा केला जातो. आणि त्यामुळे अशा या शुभ आणि पवित्र दिवशी आपण सोने, चांदी खरेदी केल्याने या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते. पण जर आपण अशा या शुभ दिवशी आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या आपण घराच्या बाहेर नाही काढल्या, तर माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वर्षभर वास्तव्य करू शकते. आणि म्हणून अक्षय तृतीया 2026 अक्षय तृतीया येण्याआधी घराबाहेर काढा या 7 वस्तू, आणि नाही काढल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. आपले हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा व अतिशय शुभ अशी तिथी असणारा अक्षय तृतीया हा सण जवळ आलेला आहे. तर त्या दिवशी तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या शाश्वत राहतात. तसेच या दिवशी काही तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्या सुद्धा तुमच्यासोबत शाश्वत राहतात. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी काही चुका तर ह्या तुम्हाला आवर्जून करणे टाळायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत चुका हे जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 19 एप्रिल 2026 वार या दिवशी अत्यंत महत्त्वाची व पवित्र शुभतिथी आलेली आहे, ती म्हणजे अक्षय तृतीया. आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये हिला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यामुळे या दिवशी काही शुभ कार्य केले जातात व त्याचं फळ दुपटीने मिळत असतं. दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला दुपटीने मिळत असतं. या दिवशी काही वस्तूंची खरेदी आपण करत असतो किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी करतो, कारण आपल्यासोबत त्या अक्षय राहतात, त्या कधीही संपत नाहीत. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला हे खूप जास्त महत्त्व दिलं जातं.
अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. माता लक्ष्मी घरामध्ये जर तिने प्रवेश केला तर आपल्या घराची भरभराट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होऊ शकतं. त्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या घराची स्वच्छता देखील करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे अक्षय तृतीया येण्याआधी तुम्ही तुमच्या घरातील या 7 नकारात्मक वस्तू घरातून लगेच बाहेर काढल्या नाहीत तर लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश करणार नाही, म्हणजेच येणार नाही. आपलं वास्तुशास्त्र आणि जुने ग्रंथ सांगतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 99% लोक या गोष्टी दुर्लक्षित करतात आणि मग वर्षभर म्हणतात पैसा येतो पण तो आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, अशा तक्रारी करत राहतात. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला असा एक छोटासा उपाय सांगणार आहे जो केल्यावर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कायम राहू शकतात. म्हणजेच अखंड स्वरूपामध्ये वास तुमच्या घरामध्ये करू शकतात. अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणारी समृद्धी. या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबावर परिणाम करते. म्हणूनच नवीन वर्षासारखंच अक्षय तृतीया येण्याआधी घर शुद्ध, स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मक असणं हे खूप गरजेचं आहे. तर अक्षय तृतीया येण्याआधी या 7 नकारात्मक वस्तू त्वरित लगेच घरातून बाहेर काढून टाका. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीया येण्याआधी बाहेर काढायच्या आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नंबर 1 मित्रांनो, यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील आरसा, म्हणजेच आपल्या घराचं प्रतिबिंब. पण जर तो तुटलेला असेल तर तो तुटलेलं नशीब दाखवतो. पण तुटलेला आरसा घरात नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो. त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होतो. तसेच आर्थिक स्थितीवरही नकारात्मक प्रभाव पडतो. अनेक वेळा असं दिसून येतं की तुटलेल्या आरशामुळे घरात वादविवाद होतात, भांडणे, कलह, घरामध्ये क्लेश निर्माण होतो, मतभेद निर्माण होतो, घरात शांतता राहत नाही, घरातील एकोपा दूर होतो, घरामध्ये सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि घरामध्ये अशांतता वाढू लागते. त्यामुळे आजच आपल्या घरातील तुटलेला, फुटलेला, खराब झालेला आरसा त्वरित घराबाहेर काढून टाका. नंबर 2 बंद किंवा तुटलेलं घड्याळ. कल्पना करा, घरात घड्याळ आहे पण ते चालत नाही, म्हणजेच बंद पडलेलं आहे. म्हणजेच तुमची वेळ चांगली आहे, वेळ थांबली आहे. आणि आपल्या वास्तुशास्त्रानुसार जिथे वेळ थांबते तिथे घराची प्रगतीही थांबते. त्यामुळे बंद घड्याळ घरामध्ये ठेवू नका. तर ते बंद पडलं असेल तर वेळीच दुरुस्त करून आणा. घड्याळ वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेलं, फुटलेलं, खराब घड्याळ शुभ मानलं जात नाही. बंद घड्याळ जीवनातील प्रगती थांबवतं, घड्याळाच्या काट्याचा वेग थांबतो. तसंच तुमची कामं, व्यापार, धंदा थांबू शकतात. बंद घड्याळ घरातील तणाव आणि दुर्दैवाचं कारण बनू शकतं. त्यामुळे घरात बंद घड्याळ असल्यास तर ते दुरुस्त करा किंवा त्वरित हटवा. अक्षय तृतीया येण्यापूर्वी घरातील बंद तुटलेलं घड्याळ त्वरित बाहेर लगेच काढून टाका. नंबर 3 सुकलेली फुलं. मित्रांनो, आपण दररोज देवपूजा करताना देवांना फुले वाहत असतो. फुलं म्हणजे आनंद आणि सकारात्मकता. पण सुकलेली फुलं म्हणजे निराशा. काही लोक पूजा करून फुलं काढायची विसरतात. पण हीच सवय नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाढवते. म्हणून तुमच्या घरातील सुकलेली फुलं त्वरित बाहेर काढा. नंबर 4 फाटलेले जुने कपडे. आपण अनेकदा म्हणतो असे फाटलेले जुने कपडे येतील कामाला. पण वास्तुशास्त्रानुसार फाटलेले कपडे दारिद्र्याचं कारण बनतात. जुने कपडे घरात फाटलेले किंवा जुने कपडे ठेवणं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा कपड्यांना गरजू व्यक्तींना दान करावं. फाटलेले कपडे वापरण्याचं टाळा. दान केल्यास तुम्हाला गरिबांचा आशीर्वाद लाभतो, लक्ष्मी मातेची कृपा होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. पण दान करताना कपडे घालण्यासारखे दान करा. फाटलेले दान करू नका.
तर यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 5, तुटलेल्या भंगलेल्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो. देवाच्या मूर्ती म्हणजे श्रद्धा, पण तुटलेली मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. ती कधीच फेकू नका. एखाद्या पवित्र नदीमध्ये त्या मूर्तीचं विसर्जन नक्की करा. नंबर 6, घरातील कचरा आणि पसारा. ज्या घरात अस्वच्छता असते, जिथे घाण असते, तिथे माता लक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही, म्हणजेच राहत नाही. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. जर तुमच्या घरामध्ये स्वच्छता नसेल, घाण पसरलेली असेल, तर मग अशा ठिकाणी माता महालक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी तिचं वास्तव्य करते आणि त्या घरामध्ये दारिद्र्य, नैराश्य, नकारात्मकता वास करते व अशा घरातून माता लक्ष्मी निघून जाते. यासाठी आपल्या घराच्या छतावर, कोपऱ्यात किंवा स्टोअर रूम मध्ये जमा झालेला कचरा, जी काही स्वच्छता आहे, तर ती लगेच करून घ्या. हा तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा असतो. त्यामुळे अक्षय तृतीया येण्याआधी घरातील अस्वच्छता दूर करा आणि आपलं घर स्वच्छ, सुंदर ठेवा. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करेल. नंबर 7, कोळ्याचे जाळे. तुम्ही अनेकदा पाहिला असेल की काही घरात कोळ्याचे जाळे किंवा जळमटे असतात. कोपऱ्यामध्ये भरपूर सारी जळमटं, जाळी झालेली असतात. तर हे कोळ्याचे जाळं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दर्शवतात. वास्तुशास्त्रानुसार यामध्ये सौभाग्य अडकतं. म्हणून तुमच्या घरामध्ये जर ते कोळ्याची जाळी, जळमाट असतील, तर ते लगेच साफ करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अक्षय तृतीयेच्या दिवशी एक छोटासा उपाय करा. उपाय, मुख्य दरवाजावर दिवा लावा. तुपाचा दिवा लावावा. संध्याकाळी एक छोटा दिवा लावा व मनात बोला, हे लक्ष्मी माता, माझ्या घरात प्रवेश करा. अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करा. तुमचा मुख्य दरवाजा सुशोभित करा. तिथे अंधार ठेवू नका. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये म्हणजेच अखंड स्वरूपामध्ये वास्तव्य करेल. हा छोटासा उपाय केल्याने तुमच्या जीवनात मोठा बदल घडवतो. अक्षय तृतीया हा दिवस तुमचं नशीब बदलू शकतो. फक्त या 7 गोष्टी आजच तुमच्या घरातून बाहेर काढा आणि एक छोटासा हा सांगितलेला उपाय नक्की करा. मग बघा तुमच्या जीवनात कसा बदल होतो. जर तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा हवी असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.